रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जोडी
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे हरी हरी म्हणूनी शरण जावे म्हणूनी शरण जावी म्हणूनी शरण जावे भावे देवासी सर्व भावे देवा सर्व भावे सर्व भावे देवासी सर्व भावे शरण शरण भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे तरी
म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे मनवून शरण जावे मनवून शरण जावे सर्व भावे देवास्मी सर्व भावे देवास्मी सर्व भावे
सर्वांनी टाळी वाजवा भजन करा बोला टाळी वाजवा भजन करा सर्वांना विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा भजन करा बोला टाळी वाजवा
म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार, भव दुस्तर नदीचा, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार, भव दुस्तर नदीचा, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्, खलानीशवादापनोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, आत्मा त्वं गिरिजामति सहचरा, प्राणशरीरं गृहम्, पूजाते विविधोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः, संचारपदयो प्रदक्षिणा विधि, स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्यद्कर्म करोमि तत्तदखिलम् शम्भो तवाराधनम्, शम्भो तवाराधनम्, शम्भो तवाराधनम्, विठ्ठला म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रतिपाद्य सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मानव जन्माला आलेल्या यच्च यावत जीवाला भगवत प्राप्तीसाठीचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल ज्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत ते आपणा सर्वांची स्नेही कैलासवासी गिरीधर शिवनाथ पाटील जाधव यांची इहलोकाची यात्रा संपून आज वर्ष होत आहे. त्यांच्या जाण्याने समग्र कुटुंबियांना, आप्तेष्टांना, ग्रामस्थांना सर्वांनाच मोठं दुःख झालेलं आहे आणि म्हणून भारतीय हिंदू धर्म संस्कृती परंपरेनुसार आज त्यांचं श्राद्ध आहे. श्राद्ध म्हणजे काय? आपण नेहमी श्रवण करतो यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. लक्ष द्या, गेलेल्या पितरांच्या उद्देशाने सश्रद्ध अंतःकरणाने ज्या ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याला श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून आपल्या बंधूविषयी अंतःकरणात असलेला जिव्हाळा, आपल्या पित्याविषयी, चुलत्याविषयी अंतःकरणात असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने या कुटुंबाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. गेल्या 7 दिवस छोटेखानी श्रीमद भागवत कथा आदरणीय माकोणे महाराजांच्या मुखातून आपण श्रवण केली. इतर आप्तेष्ट मंडळी ही या कार्यात हिरिरीने सहभागी झाली आणि आज कैलासवासी गिरीधर शिवनाथ पाटील जाधव यांचं वर्ष श्राद्ध आहे अथवा पुण्यस्मरण म्हणा. आणि या निमित्ताने धार्मिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय सर्व स्तरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने आपण सर्वजण उपस्थित आहोत. कैलासवासी गिरधर पाटलांच्या जाण्याने समग्र कुटुंबियांना दुःख झालंय. त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व परिवार सन्माननीय श्री अरविंद खंडेराव जाधव, सन्माननीय श्री रामराव शिवनाथ जाधव, सन्माननीय श्री भगीरथ दौलत जाधव, सन्माननीय श्री मच्छिंद्र मुरलीधर जाधव, सन्माननीय श्री कल्याण अर्जुन जाधव, सन्माननीय श्री श्रीधर शिवनाथ जाधव, गंगा भागीरथी शांताबाई गिरीधर जाधव, सौभाग्यवती अश्विनी किशोर होन, सौभाग्यवती सविता संदीप पाटील होन, सौभाग्यवती सारिका सचिन पाटील होन, सौभाग्यवती पवार. बरं, पुढचं वाचायच्या नादात होतं असं बरं. आणि त्यातली त्यात पवार म्हटलं की स्वतःकडे दुर्लक्ष असतंच माणसाचं. माणूस फक्त जगाचा विचार करतो, स्वतःवर लक्ष देत नाही. बरं, आम्ही पवार असल्यामुळे पवार आडनाव मागे राहिलं. परत एकदा घेतो, सौभाग्यवती सारिका सचिन पवार. बरं झालं तुमचं तरी लक्ष आहे, नाहीतर तसंच गेलो असतो पुढे आपण. सौभाग्यवती स्वाती जयराम खटाणे, सन्माननीय श्री विठ्ठल निवृत्ती जाधव, श्री दिगंबर रामराव पाटील जाधव, श्री अमोल श्रीधर पाटील जाधव, चिरंजीव शौर्य अमोल पाटील जाधव, चिरंजीव आयुष दिगंबर पाटील जाधव आणि एकूण जाधव पाटील परिवार कैलासवासी गिरीधर शिवनाथ पाटील जाधव यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत. थोडा इको ठेवा, थोडा. या कार्यक्रमाला ज्यांच्या असण्याने शोभा आहे, सौंदर्य आहे, वारकरी संप्रदायातील कालक्रमणा करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी महाराज मंडळी, गायनाचार्य, आत्ताच ज्यांची गोड चाल आपण ऐकली, हरिभक्तीपरायण टेकाळे महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण शशिकांत महाराज, आदरणीय गीताराम बाबा, धनाभाऊ महाराज, अमोल महाराज, चंद्रकांत महाराज, दत्तात्रय महाराज, रुद्र महाराज, इकडचे एक महाराज बाबासाहेब महाराज, इकडचे विनेकरी बाबा आवटी महाराज, स्वप्नील महाराज, आत्ताच आजारातून बरे झालेले आदरणीय मृदंगाचार्य, त्यांचं घेतलं ना, चंद्रकांत महाराज, आदरणीय पुंडलिक महाराज, इकडे तात्या आहेत, आपल्याच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी आहे, हार्मोनियम वादक आहे,
मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण किरण महाराज, माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोहोचतोय ते श्री गणेश साऊंड सिस्टीमचे मालक सागर बोर्डे आहेत. आणि या कुटुंबावर प्रेम करणारे या कुटुंबाच्या सांत्वनाच्या हेतूने उपस्थित असलेले आपण ज्ञात अज्ञात सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृमंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल कैलासवासी गिरधर पाटलांच्या जाण्याने सर्व कुटुंबियांना मोठं दुःख झालंय, पण तरी देखील या इहलोकाचा नियम आहे, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश ठरलेला आहे. आपण हे नेहमी ऐकत आहोत. जाता जाता या संबंधाने एकच वाक्य सांगेल. आज कैलासवासी गिरधर पाटलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण आपल्या अंतःकरणातील भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने या मंडपात उपस्थित आहोत. याच रीतीने एक ना एक दिवस आपल्याला देखील भावसुमनांजली अर्पण करण्यासाठी समाज उपस्थित असणार आहे. हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. विठ्ठल या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर अत्यंत सौम्यतेने आणि शालीनतेने व्यतीत होणार हे कुटुंब आहे. अरे रावी नाही, भांडण तंटे नाहीत, कटकट नाही, अत्यंत सौम्यतेने आणि शिस्तप्रियता या कुटुंबात मी माझ्या बालपणीपासून छोट्या मोठ्या फरकाने पाहत आलेलो आहे. आणि म्हणून कैलासवासी गिरीधर पाटील जीवन कसं जगले हे माझ्यापेक्षा बारकाईने आपल्या सर्वांना जास्त ज्ञात आहे. पण मला वाटतं दशक्रियेच्या प्रवचनातही बोललो होतो. लक्ष्मण तात्या, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद बाबा चातुर्मासाला पंढरपुरात असायचे आणि बंकट स्वामी महाराजांच्या मठात आपल्या भागातून गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने वेगवेगळ्या भाविकांच्या अन्नदानाच्या पंक्ती असायच्या. आणि त्यातली त्यात विशेषत्वाने या कुटुंबाची पंगत गुरुवर्य राजाराम बाबांसमवेत घेऊन जाण्याचं काम कोण करत होतं तर कैलासवासी गिरधर पाटील करत होते. आणि त्यांच्या जीवनातील ही सेवा त्यांच्या सद्गतीसाठी फार महत्वाची आहे. विठ्ठल आणि म्हणून जाता जाता एक वाक्य सांगेल सज्जनांनो, माणसाने जीवनात असं काहीतरी वागलं पाहिजे, असं काहीतरी कर्म केलं पाहिजे. हे बघा, एक ना एक दिवस आपल्याला जायचं तर आहेच, पण आपल्या शोक सभेत जेव्हा कोणी वक्ता एखादा बोलण्यासाठी उठेल आणि त्याच्या मुखातून जे जे वाक्य आपल्याविषयी येतील, किमान तिथे बसलेल्या लोकांनी त्या वाक्याविषयी हसू नये एवढं तरी चांगलं माणसाने वागलं पाहिजे. विठ्ठल नाहीतर मृत्यू पश्चात माणसं कुणाविषयी आणि काहीही बोलतात. हे बोलणं बरं नाही. कैलासवासी गिरधर पाटलांच्या जीवनात गुरुवर्य गोविंद बाबांची सेवा घडली. या न्यायाने साक्षात पंढरीनाथाची म्हणजे पांडुरंगाची सेवा घडलेली आहे. आणि इह लोकाची यात्रा संपून ते परत पुढचा प्रवास करत आहेत. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मानवी देहाला आलेल्या जीवाला भगवत शरणागतीचा उपदेश करतात. म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी. जीवाने भगवंताची शरणागती केली पाहिजे. पण या अभंगाचा विचार करू जर आपण गेलो तर गंमत अशी आहे की अभंगाची सुरुवात करत असतानाच तुकोबारायांनी म्हणवणी या पदाची योजना केलेली आहे. ज्यांची तिकडे आवश्यकता आहे त्यांनीच जा, कारण इथे गरमीच्या भेण तुम्ही तिकडे गेला तर तिकडे डायरेक्ट जाळ आहे. बरोबर आहे ना? ते एक 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 पोरं गरम होतंय म्हणून उठून चाललेत, पण तिकडे अजून गरम होणार आहे तुम्हाला. म्हणून तिकडे ज्याची गरज आहे त्यांनीच जा, बाकीच्यांनी इथेच थांबा. विठ्ठल विठ्ठल
आपण करू गेलो तर प्रथम पद तुकोबारायांनी म्हणवणी या पदाची योजना तुकोबारायांनी केली. पण म्हणवणी शब्दाचा जर विचार आपण करू गेलो तर म्हणून हा शब्द असा तसा कुठेही वापरता येत नाही. म्हणून शब्द जेव्हा वापरला जातो त्याला काहीतरी संबंध असल्याशिवाय म्हणून शब्द वापरता येत नाही. काहीतरी संदर्भ असल्याशिवाय म्हणून शब्द वापरता येत नाही. उदाहरण, एखादा शेतकरी तोंड सोडून बसला आणि रस्त्याने जाणारे एखाद्या माणसाने विचारलं, रामभाऊ अहो का तोंड सोडून बसलात, काय अडचण झाली? काही नाही म्हणे हो, आता पाऊस तोंडावर आलाय, पेरणीचे दिवस आले, बी बियाणं घेऊन आलो आणि खळ्यात जाऊन बैल झुपावा म्हणून नांगरणीसाठी खळ्यात जाऊन पाहतो तर बैल मरून पडलेला होता, म्हणून तोंड सोडून बसलो. का तोंड सोडून बसला? बैल मेला आणि तोंड सोडून बसला, या दोघांच्या मध्ये काय आला? काय आला? म्हणून आला. नसेल कळालं, एखादा माणूस अत्यंत पहाटे पहाटे घाई गडबडीत जाताना दिसला. यांनी विचारलं, माधवराव अहो तुम्ही 8 वाजेपर्यंत झोपणारे, आज पहाटेच इकडे काय भानगड आहे? काही नाही, अत्यंत महत्वाचं काम होतं म्हणून मी पहाटे पहाटे इथपर्यंत आलो. कशामुळे आला? काम होतं म्हणून. म्हणून शब्द कधी वापरला जातो? काहीतरी संबंध त्याच्याशी जोडलेला असतो म्हणून शब्द वापरला जातो. या रीतीने तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथमच म्हणवणी या पदाची योजना केली. हा म्हणून शब्द नेमका कोणत्या संबंधाने तुकोबारायांना अपेक्षित आहे? म्हणजे मी जे सांगेल तेच तुकोबारायांना म्हणायचं आहे असं मला म्हणायचं नाही, पण गुरुकृपेने माझ्या बुद्धीला जे जे स्फुरेल त्या त्या रीतीने चिंतन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. विठ्ठला विठ्ठला झाला का म्हणून भगवंताची शरणागती केली पाहिजे? त्याचं पहिलं कारण आहे, मानवी देहाला आलेल्या जीवाला भगवंताने निर्देश केलेला आहे. जो जो मानवी देहाला आलेला आहे त्याने माझी शरणागती केली पाहिजे. श्रीमद भगवद्गीता तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. साक्षात भगवान सांगतात की मानवी देहाला आलायत ना, आता माझी शरणागती केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून शरण जावे. पहिलं कारण. दुसरं कारण सांगेल का म्हणून भगवंताची आपण शरणागती केली पाहिजे, तर त्याचं दुसरं कारण असं आहे, भगवंताने कुत्र्या गाढवाच्या जन्माला न घालता मानवी देहाला आपल्याला घातलेलं आहे, म्हणून शरण जावे. तुम्ही म्हणाला असं सहज कसं सांगता? त्याचं उत्तर सांगतो. मानवी देह ज्यांना ज्यांना प्राप्त झालेला आहे. एक विनंती करतो बरं का, तुम्हा सर्वांना खूप गरम होतंय हे माझ्या लक्षात आहे, पण तुम्ही सर्वांनी जर माझ्याकडे लक्ष दिलं तरच आपल्याला पटपट पुढे जाता येईल. तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर जिथे अर्धा तासात संपणार आहे कदाचित तिथे 1 तास लागू शकतो. जिथे 1 तासात संपणार आहे तिथे कदाचित 1-1.5 तास. लग्नाला जायचंय त्यांना, आपलं कीर्तन म्हणजे ताकापुरतं रामायण आहे आज. तर थोडस लक्ष द्या माझ्याकडे, आपण अत्यंत घाईत पुढे जाण्याचा विचार करू. ज्यांना ज्यांना मानवी देह प्राप्त झालेला आहे तो सहजासहजी प्राप्त झालेला नाही. हजारो जन्मातील पाप पुण्य जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत मानवी देह प्राप्त होत नाही. जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख जाणारे तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही मधुसूदना, तुम्ही अथवा मधुसूदन वासुदेव
वा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला. यांच्यासाठी म्हणजे फक्त तुमच्यासाठी नाही बरं, सगळ्यांसाठी. तुम्ही एकटेच असते तर मग एवढं मजा नसते आली. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. याच्यातही देखील गंमत आहे बरं. अर्धरात्री काय आयुष्यमान देह, आयुष्यमान देह, अल्प आयुष्य मानवदेह, शतगणिले 100 वर्षाची गणना आहे. त्यातले अर्ध कोण खातं? बरेच महाभाग असे त्यांचं रात्री झोपून भागत नाही, दिवसाही 4-5 तास झोपतात. आता 50 वर्ष तर झोपीनेच खाल्ले. त्याच्यात बालपण वेगळं, तारुण्य वेगळं, वृद्ध अवस्था वेगळी, रोगाची अवस्था वेगळी. सगळ्याचा जर विचार केला तर भजन करायचं कधी? मानवी देह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे तो अत्यंत दुर्लभ आहे. पण ज्यांना ज्यांना प्राप्त झाला, गोस्वामी तुलसीदासजी बोलतात, बडे भाग मानुष तनु पावा, बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा, श्री राम जय राम, जय जय राम. बडे भाग मानुष तनु पावा. ज्यांना ज्यांना नरदेहाची प्राप्ती झाली ना, त्यांना त्यांना मोठ्या भाग्याने ते प्राप्त झाले. पण सहज आपल्याला ते मिळालेलं असल्या कारणाने त्याची योग्यता आपल्याला कळत नाही. आणि म्हणून तर या मानवी देहाची इच्छा, अमृत पिऊन अमर झालेले स्वर्गादी देव, स्वर्गीचे अमर इच्छितांची देव, स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा, जन्म आम्हा. साक्षात अमृत पिऊन अमर झालेले जे स्वर्गादी देव आहेत, त्यांना तिथे कशाचीही कमी नसतानाही, म्हणजे त्यांना पंचक्रोशीतल्या यात्रा जत्रेला जायची गरज पडत नाही. का? नित्य नृत्यांगना त्यांच्या अवतीभोवती आहेत.
स्वर्गाचं वर्णन विशेष आहे, पण मला ते सांगून आपला वेळ घ्यायचा नाही. स्वर्गात अमृत पिऊन तृप्तीचा ढेकर देणारे जे स्वर्गादी देव आहेत ते देखील भगवंताकडे प्रार्थना करतात, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. बर, मृत्यूलोकात जन्माला येऊन काय करणार हो? पंचवार्षिक लढवणार का? गरज नसताना हे कामगाराचा फॉर्म भरणार आणि पेट्या घरी घेऊन येणार. बरेच जणांनी आपल्यापैकी भरलेत आता कामगार फॉर्म, पण काय हरकत नाही, फुकट मिळते ते घ्यायला काय हरकत आहे. पण पुढे वाक्य सांगतो बरं का, फुकटाचं महागात पडत असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. इथे येऊन काय करायचं तर नारायण नामे होऊ जीवनमुक्त. या मानवी देहाची योग्यता एवढी आहे सज्जनांनो, याच मानवी देहाच्या द्वारा भगवत प्राप्तीपर्यंतचा प्रवास आपण करू शकतो. का करू शकतो? आणि कहे ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून हजारो जन्मातील पाप पुण्य समान झाल्यानंतर मोठ्या भाग्याने आपल्याला मानवी देह प्राप्त झालेला आहे, म्हणून शरण जावे. बर, हा मानवी भगवंत, हा देह भगवंताने आपल्याला दिलाय, पण तो लाकडाच्या ओंडक्यासारखा दिलेला नसून दिले इंद्रिय हात पाय कान. इंद्रियासह मानवी देह भगवंताने दिलाय, म्हणून आपण भगवंताची शरणागती केली पाहिजे. मान्य आहे महाराज. अजून काय उत्तर देता येईल म्हणून शब्दाचं? त्याचं पुढचं उत्तर असं आहे, काही माणसांना मोठ्या भाग्याने मानवी देह प्राप्त होतो, पण आईच्या उदरातून बाहेर येत असताना मृत घोषित होऊनच ते बाहेर येतात. त्यांना भगवंताची शरणागती करता येईल का? करता येणार नाही. जन्माला येऊनही काही 10 वर्षात जातात, काही 20 वर्षात जातात, काही 50 वर्षात जातात, काही 70 वर्षात जातात. पण माझ्यासह मंडपात बसलेले कुणाचं कितीही जरी वय असलं तरीही आपण अजून जिवंत आहोत, म्हणून आपण भगवंताची शरणागती केली पाहिजे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाट या प्रकरणात बोलतात, बरवे झाले आदिवरी, बरवे झाले आदिवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो, लक्ष द्या शब्दांकडे, नाही पडिलो मृत्यूचे आहारी.
आता वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं देवा, आतापर्यंत कोरोना सारख्या महामारीतून देखील तू आम्हाला सही सलामत जिवंत ठेवलंय. खऱ्या अर्थाने या कुटुंबात आपण बसलोय ना, या कुटुंबातील देखील एक आधारस्तंभ आमच्या भगिनी कोरोनाच्या काळात गेल्यावर का. आणि कोरोनाचा काळ असा होता सज्जनांनो, अत्यंत जीवाभावाची जवळची माणसं त्या कोविडने आपल्यातून हिरावून नेली. पण मी पुढचं वाक्य सांगेल सज्जनांनो, आपल्यातली जीवाभावाची अत्यंत जवळची माणसं देखील निघून गेली. पण एवढ्यातूनही जर देवाने आपल्याला सही सलामत ठेवलेलं असेल तर ते काय शेजाऱ्याचा बांध कोरण्यासाठी? विचार करा तुम्ही, कशासाठी ठेवलंय? ज्यांचं आयुष्य 50 आहे, 60 आहे, 70 आहे, 80 आहे, किमान अशा माणसांनी तरी विचार करणं गरजेचं आहे. जर देवाने एवढ्या मोठ्या महामारीतून आपल्याला ठेवलंय तर आपण प्रपंच तर होतच राहणार आहे, पण आता तरी भगवत शरणागती स्वीकारली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मानवी देहही प्राप्त झाला म्हणून शरणागती केली पाहिजे. इंद्रियासह भगवंताने मानवी देह दिला म्हणून शरणागती केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अजून काळाने आपल्यावर घाला घातलेला नाही. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्यानाश. आणि म्हणून आता तरी आपण भगवंताची शरणागती केली पाहिजे. आणि याच्या पुढचं एक उत्तर सांगून जाईल सज्जनांनो, का आपण भगवंताची शरणागती केली पाहिजे. जीवाची जी हजारो जन्मातील येरझार आहे, या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, ती येरझार जर कुंठित करणारा कोण असेल तर तो एक परमात्मा आहे. तो का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि म्हणून ही जी येरझार आहे ती कुंठित करणारा भगवंत आहे, म्हणून आपण त्याची शरणागती केली पाहिजे. अजून आपल्याला काळाने अवकाश दिलेला आहे म्हणून आपण त्याची शरणागती केली पाहिजे. भगवंताने मानवी देहासह इंद्रिय दिलेली आहेत म्हणून आपण त्याची शरणागती केली पाहिजे. आणि सरते शेवटी मानवी देहाची निर्मिती केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीच्या उद्देशाने भगवंताने केलेली आहे. आणि उद्घोषाने भगवंत तसं सांगतोय की ज्याला ज्याला मानवी देह प्राप्त झालाय त्याने त्याने माझी शरणागती केली पाहिजे. आणि म्हणून आपण भगवंताची शरणागती केली पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण, शरण जावे मनवून शरण जावे, मनवून शरण जावे, मनवून शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, देवा तो
कीर्तन झाल्यावर या सर्वांचे पाकिट माझ्याकडे जमा करा. त्यांची चूक नाही, ते चिंतन ऐकण्यात एकाग्र झाले आणि त्याचा परिणाम चालीवर लक्ष राहिलं नाही, एवढे ते चालीचे आहेत. विठ्ठला विठ्ठला. हे सर्व प्रेमाचं वातावरण असल्यावर एवढं मोकळं ढाकळं चालता येतं, नाहीतर नवीन ठिकाणी नवीनच बोलावं लागतं, सगळं गपचूप चालावं लागतं. पण ही सगळी मंडळी आहेत म्हणून कीर्तनाला शोभा आहे. परत एकदा या सर्व मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. वा, म्हणजे उरलेला अर्धा तास तरी ते चांगले प्रमाणे म्हणते. ते काय होतं, चौघाची म्हातारी असले की याला वाटतं ह्यो उचलीन, त्याला वाटतं तो उचलीन. भरपूर गायक मंडळी झाली त्याच्यामुळे मोठा गोंधळ होतोय. आणि ते जुने लोक म्हणायचे ना भागवतराव, जास्त सुग्रणी झाल्या का बर, आता उरलेला अर्धा तास जरा सावध राहा बरं. पण गंमत अशी आहे, गुरुवर्य बनशी बाबा, जास्त तयारीचे गायक मंडळी असले का हा भंग असा निवडणार ना, त्याला उभी चाल नाही लागली पाहिजे ना आडवी लागली नाही पाहिजे. आता मना म्हणून शरण जावे, कशा चाली म्हणतात तुम्ही असं. चला, हे खेळीमेळीचं वातावरण आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा कोणाला अपमान करायचा असं नाही बरं. यातून फक्त हे हसले पाहिजे तेवढाच विषय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण आपल्याला विनोद सांगता येत नाहीत आणि सांगण्याचा प्रयत्न केला तर विनाकारण आपल्या नावासमोर शिक्का लागेल. विनोदा, त्यांनाच लोक जास्त पैसे देतात म्हणून त्यांनाच जास्त बोलवतात. पण ऐका, कीर्तनाची जी पत आहे ना, ती ठरवण्याचं कार्य समाजाच्या हाती आहे. तुम्ही कशाला प्रतिसाद देता? एखाद्याने जर दुकान मांडलं, रोज ज्या मालाला गिऱ्हाईक येईल पुढच्या मालात आणताना त्याला तेच माल आणावं लागतो, ज्याला काय आहे, खप आहे. आणि म्हणून ही अडचण निर्माण होती. असो, चला, काय चालू होतं आपलं कीर्तन. म्हणूनी शरण जावे सर्व भावे, देवाशी भगवंताची इच्छा आहे म्हणून आपण शरणागती केली पाहिजे. हजारो जन्मातील पाप पुण्य समान झालंय, मानवी देह प्राप्त झाला म्हणून शरणागती केली पाहिजे. भगवंताने इंद्रियासह मानवी देह दिलाय म्हणून शरणागती केली पाहिजे. काळाने आपल्याला अजून भजन करण्यासाठी अवकाश दिलेला आहे म्हणून आपण त्याची शरणागती केली पाहिजे. आणि सरते शेवटी जीवाचा उद्धार करणारा कोण असेल तर तो एक परमात्मा आहे म्हणून आपण त्याची काय केली पाहिजे, शरणागती केली पाहिजे. बर महाराज, आम्ही काय शरणागती करत नाही का? आम्ही माळ घातलेली आहे, गंध लावतो, वारी करतो, नामस्मरण करतो, दान धर्म करतो, आम्ही सगळं करतो. मग भगवान याच्या मोबदल्यात आमचा उद्धार करील का? मी आपल्याला प्रश्न विचारतो. आपण सर्व धार्मिक प्रवृत्तीचे आहोत, आपण सर्व दान धर्म करणारे आहोत, आपण सर्व नामस्मरण करणारे आहोत. मग कुणाला असा विश्वास आहे त्याने हात वर करा बरं. मी माझ्या जीवनात जो जो काही परमार्थ केलाय त्या परमार्थाच्या मोबदल्यात आयुष्याच्या शेवटी का होईना देव माझा निश्चित उद्धार करील, असं कुणाला वाटतंय त्याने हात वर करा बरं. कोणाचाच नाही ना, याचं उत्तर आहे बरं. आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण धार्मिक आहोत की नाही? बरं. आपण आस्तिक आहे की नाही? आहे. बर. आपण नास्तिक आहे की नाही? बोला बोला. आपण आस्तिक आहे की नाही? बर. आपण सज्जन आहे की नाही? बोला. एकदा असंच काय झालं, आम्ही कुठेतरी कीर्तनात असंच प्रश्न विचारले. एक बहादर असं उभा राहिला, म्हणला बाबा आम्हाला येत असतात तुम्हाला कशाला बोलावलं असतं म्हणलं ते पण खरंच. आपल्या बाबतीत अडचण अशी आहे, आपण सज्जन म्हटलो तरी सज्जनाच्या यादीत आपण बसत नाही आणि दुर्जन म्हणावं तर दुर्जनाच्या यादीत आपण बसत नाही. आपली अशी अवस्था झाली आहे सज्जनांनो.
मध्येच लटकलेल्या दोडक्यासारखी अवस्था आपली झालेली आहे. आणि म्हणून या भक्तीच्या द्वारा भगवंत आपला उद्धार करील का, ही मोठी साशंकता आहे. त्याचं उत्तर असं आहे, जर आपल्याला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर ज्या ज्या संतांचा भगवंताने आतापर्यंत उद्धार केलाय त्यांचं अनुक्रमण आपल्याला करावं लागेल, त्यांच्या मागे मागे आपल्याला जावं लागेल. जसं एखाद्या मुलाला जर UPSC MPSC ची परीक्षा द्यायची असेल तर त्याला त्याच्या अभ्यासक्रमासह जी माणसं या परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन गेलेत अशांची काय अभ्यासावी लागतात, चरित्र अभ्यासावी लागतात, त्यांचा जीवनपट अभ्यासावा लागतो. त्याद्वारा त्याला उतराई होण्याकरता काहीतरी एखादा मार्ग सापडतो. या रीतीने ज्यांचा आतापर्यंत भगवंताने उद्धार केलाय आपल्याला त्यांचा विचार करावा लागेल, त्यांच्या चरित्राचा विचार करावा लागेल. बर, काय म्हणलं तुम्ही? सुरुवात पैते ज्ञान का पै का नाही, ते सुरुवात काहीतरी वेगळी. विठ्ठल विठ्ठल ते ज्ञान गाभरवे, जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. किंवा तुकोबाराय देखील बोलतात, माझा उद्धार झाला त्याचं उत्तर काय आहे ऐका. सर्व भावे आलो तुझची शरण, सर्व भावे आलो तुझची शरण, सर्व भावे आलो तुझची शरण, सर्व भावे काया वाचा मन सहित देवा, काया वाचा मन सहित देवा, निकल सारे नाही माझे मना, आणि कल सारे नाही माझे मना. राहिली वासना तुझे पायी, आणि दुसरे नाही माझे मना, आणि दुसरे नाही माझे मना. अमोल महाराज तुम्हाला चाल सापडायसाठी सांगतो बर का. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, किंवा रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. राग हिंडोल. सर्व भावे तुझी शरण, देवा आम्ही तुझी शरणागती केली, पण ती शरणागती अशी तशी नसून सर्व भावाने आहे. बर, आपण शरणागती करतो पण देव आपला उद्धार करत नाही. त्याचं पहिलं उत्तर आहे आपली शरणागती सर्व भावाने नाही. सर्व भाव म्हणजे एका आईच्या पोटी जन्माला आलेले भाव नाही. सर्व भाव म्हणजे काय, त्याचं उत्तर पुढे तुकोबाराय देतात. काया वाचा देवा, कायेने देवा आम्ही तुझी शरणागती केली, वाचेने देवा आम्ही तुझी शरणागती केली, आणि मनाने देवा आम्ही तुझी शरणागती केली. हे तीनही जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत सर्व भावाने शरणागती म्हणता येत नाही. कदाचित कायेने आणि वाचेने शरणागती असेल आणि मनाने नसेल तर ती सर्व भावाने शरणागती होणार नाही.
वाचेने आणि मनाने असेल तर ती सर्व भावाने शरणागती होणार नाही. मनाने आणि कायाने शरणागती असेल तर ती सर्व भावाने शरणागती होणार नाही. सर्व भावाने शरणागती व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर कायेनेही शरणागती असावी लागेल, वाचेनेही शरणागती असावी लागेल आणि मनानेही शरणागती असावी लागेल. मग यापैकी आपण जर आपला विचार करू गेलो तर फार झालं तर आपली सेवा कायिक होते. वाचिक सेवा फक्त कीर्तनात उभे आहोत तोपर्यंतच होते. तशी इतरत्र वाचिक सेवा देखील आपल्याच्याने फारशी होत नाही. फारशी होत नाही म्हणजे नाहीच. बघा, एखाद्या माणसाच्या खिशात 10 रुपये असले तोही धनवान आहे आणि अंबानी आहे. ज्याच्या संपत्तीचे परिमापन परिशीलन आपण करू शकत नाही तो देखील काय आहे, धनवान आहे. पण त्याच्या संपत्तीचा जर आपण विचार केला तर ज्याच्या खिशात 10 रुपये आहे ते नसण्याच्या बरोबर आहे, म्हणजे नगण्य आहे. याच रीतीने संतांच्या भक्तीचा जर आपण विचार करू गेलो तर आपली भक्ती ही नगण्य आहे, म्हणून आपला उद्धार होत नाही. विठ्ठल किती वेळ करायचं मला सांगा बरं का. हा, अर्धा तास अजून ना, नक्की का? बरं, जाता जाता एक प्रार्थना आहे बरं का, लक्ष द्या माझ्याकडे. ज्यांना ज्यांना घाई असेल त्यांनी तिथूनच हात जोडायचे आणि हळूच आपलं उठून गाडीला केक मारून लग्नात जेवायला निघून जायचं. कशासाठी बरं का? त्याचं उत्तर असं आहे, हल्ली काय प्रकार झाला, कीर्तनाच्या मर्यादा माणसं जोपासायला तयार नाहीत. भर कीर्तनात जेव्हा आपण कीर्तनकाराला काहीतरी बोलतो तो अपमान त्या कीर्तनकाराचा नसून त्या नारदाच्या त्या गादीचा तो अपमान आहे. म्हणून जाता जाता सांगेल, आपण करायला जातो एक आणि आपल्या हातून होतं एक. विनंती आहे, ज्यांना अडचण असेल त्यांनी इथून पुढे भविष्यात कधी कुठे जरी आपण कीर्तनात बसलो काही जर आपल्याला समस्या असेल तर आपण हळूच चोर पावलाने बाजूला निघायचं, चप्पल घालायची, निघून जायचं, काही अडचण नाही. आपल्या एका चुकीमुळे त्या एवढ्या मोठ्या परंपरेचा अवमार्द होऊ नये अशी प्रार्थना. विठ्ठल जोपर्यंत सर्व भावाने भक्ती आपली होत नाही तोपर्यंत भगवान आपला उद्धार करणार नाही. तुकोबाराय बोलतात, मनवनी शरण जावे. मग आपण शरण जात नाही का? पण ऐका, जोपर्यंत आपण अनन्यतापूर्वक शरणागती स्वीकारत नाही तोपर्यंत देव देखील आपला स्वीकार करू शकत नाही. विश्व माऊली ज्ञानोबाराय याच आशयाने बोलतात बर का. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो मज होय अनन्य शरण, जर आपण भगवंताची अनन्यतापूर्वक शरणागती केली तर त्याच्या मोबदल्यात देव काय करतो? त्याचे निवारी मी जन्म मरण. त्याची जी जीवाची हजारो जन्मातील येरझार आहे ते कुंठित करण्याचं काम कोण करतं तर ते भगवंत करतो. आणि म्हणून अनन्यतापूर्वक शरणागती आपली पाहिजे. अनन्य अनन्य म्हणजे तरी काय? द्या लक्ष. अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. इतर सर्व आश्रयांचा त्याग जोपर्यंत आपण करत नाही आणि एका भगवंताच्या आश्रयाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत भगवंत आपला उद्धार करणार नाही. विठ्ठल विठ्ठल.
बर, मग जीवाने इतर कोणते आश्रय स्वीकारलेत? तर 5 रूपाने आश्रय जीवाने स्वीकारलेत बर का. पहिला देहाचा आश्रय आहे, दुसरा जडाचा आश्रय आहे, तिसरा कर्माचा आश्रय आहे, चौथा इतर जीवांचा आश्रय आहे, 5वा इतर देवी देवतेंचा आश्रय आहे. असे 5 प्रकारचे आश्रय जीवाने स्वीकारलेले आहेत आणि भगवंताचा आश्रय जीव स्वीकारायला तयार नाही. म्हणजे काय सांगतोय का, देवाच्या आश्रया वाचून भक्ती वाचून माझं काहीही बिघडत नाही असा जो भरवसा इतर ठिकाणी आपण धरून ठेवलाय तो भरवसा मला सांगायचा आहे. पहिला आपण भरवसा घेतलाय देहाचा, या देहाचा आश्रय आपण घेतलाय आणि म्हणून आपण बोलतो माझं शरीर एकदम टकाटक आहे, ताकदवान आहे, म्हणून मला देवाच्या शरणागतीची गरज नाही. पण ऐका सज्जनांनो, तारुण्याच्या मध्ये नमानी कुणाशी सदा मुसमुशी धुळे जैसा. जी ताकदवान माणसं असतात ना ते गावालाही जुमानत नाही, भावकीलाही जुमानत नाही, पाहुणे रावळ्यांनाही जुमानत नाही आणि याच्या पलीकडे देवालाही जुमानत नाही. पण ऐका, ज्या शरीराच्या भरवशावर आपण इतरांना जुमानत नाही त्या शरीराचा कोणताही भरवसा देता येत नाही. माशी पाख पाखडे तव हे सरे, काळा नळाची घेतली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडे तव हे सरे, या देहाचा भरवसा देता येत नाही. क्षणभंगूर तुका म्हणे न धरी भरवसा काही, वेगी जाई शरणा पांडुरंगा, वेगी जाई शरणा पांडुरंगा. तुका म्हणे भरवसा, वेगी जाई शरणा पांडुरंगा, वेगी जाई शरणा पांडुरंगा. काय तुका म्हणे, तुका म्हणे न धरी काही भरवसा, वेगी जाई शरण पांडुरंगा. म्हणजे या देहाचा भरवसा देता येत नाही. आतापर्यंत आजा मेला पणजा मेला, बाप म्हसना नेला गेला नाही. आपल्यापैकी कानपाट असणारे सगळे म्हणतात बाप म्हसना, एवढे होऊ शकत त्याला जायची जात नाही ते, उचलून न्यावं लागतंय त्याला. संत वाङ्मयातील प्रत्येक शब्दाला फार किंमत आहे, पण आपण सहज जे जे कानावर पडलं ते म्हणून मोकळे होतो. बाप म्हसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आणि म्हणून या देहाचा कोणताही भरवसा देता येत नाही. एक ठिकाणी फार सुंदर सांगितलंय, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. एखादा म्हणेल महाराज मला मरण येऊ शकत नाही का, माझा एक मित्र डॉक्टर आहे, माझा एक मित्र सरपंच आहे, माझा एक मित्र मंत्री आहे, माझा एक मित्र पंतप्रधान आहे, माझा एक मित्र आयोगाचा अध्यक्ष आहे. कळाला असेल बऱ्याच जणांना.
म्हणून हात जोडून पाया पडून विनंती, बाबा ओ नादी लागले तर वारकऱ्यांच्या लागा, नाही तर जेलमध्ये जायची वेळ येईल. विठ्ठला वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ संप्रदाय आहे, येथे कुणाचा रोग बरा केला जात नाही आणि कुणाचं दुःख वजा केल्या जात नाही. उलट आमचा पांडुरंग असा म्हणतो, तुला जर माझी गरज आहे ना, तुला सर्व घरादाराचा त्याग करावा लागेल, तुझ्या संपत्तीचा त्याग करावा लागेल, बायका पोरांचा त्याग करावा लागेल आणि मग माझ्याकडे यावं लागेल. पण हे लोकांना चालत नाही. अंगारा लावला का आमदार निवडून येतो असंच लोकांना लागतं आणि म्हणून नको त्याच्या मागे पळतात आणि मग लयच अडकायला लागले की दुसऱ्या बाबाला धरतात. विठ्ठला पण ऐका, कोणी तुमचा कोणताही मित्र जरी असेल तर काळाचा आघात असा आहे की त्या आघातातून राजा देशीचा द्रौपदी, सोडविना राजा देशीचा द्रौपदी, सोडविना राजा देशीचा द्रौपदी, सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी, भली भली मला लांबवायचं नाही. ज्या देहाच्या भरवशावर आपण जीवन व्यतीत करतो त्या देहाचा कोणताही भरवसा देता येत नाही. म्हणून आपण जो देहाश्रय स्वीकारलेला आहे त्याचा त्याग करून भगवताश्रय आपल्याला स्वीकारावा लागेल. दुसरा आश्रय जीवाने स्वीकारलाय, जडाचा आश्रय. जड जड म्हणजे तरी काय? संपत्ती. लक्ष द्या माझ्याकडे. एका माणसाच्या खिशातून 500 रुपयांची नोट पडली. डायरेक्टर साहेब, एका माणसाच्या खिशातून 500 रुपयाची नोट पडली. आता त्या नोटेला माहितीये का माझी किंमत काय आहे? अगोदर त्याच्या जडाची व्याख्या सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. जड जड म्हणजे काय? माझी किंमत काय आहे हे ज्याला कळत नाही, मी कोण आहे हे ज्याला कळत नाही आणि जायचं कुठे आहे हे ज्याला कळत नाही, त्याला काय म्हणतात? जड म्हणतात. 500ची नोट पडली, त्या नोटेला माहितीये का माझी किंमत काय आहे? नाही. बर, मी कुणाच्या खिशातून पडली हे तरी तिला माहितीये का? नाही. मला कोण उचलून घेणार आहे हे तरी तिला माहितीये का? नाही. आणि कुठे माझा वापर करणार आहे हे तरी तिला माहितीये का? हे मी कुणाचं सांगतोय? नोटेचं सांगतोय ना. मग ज्या नोटेला आपली किंमत काय आहे हे कळत नाही, मला कोण वापरणार आहे हे काही कळत नाही, अशा 500च्या नोटेसाठी वारकऱ्यांनी भांडणं करावेत का? यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे आपल्यावर आलं बरं कधी. हा, किंमत काय आहे हे कळत नाही. आता नोटेचं सोडून द्या, माणसावर या. ज्याला स्वतःची योग्यता काय आहे हे कळत नाही, माझा मालक कोण आहे हे कळत नाही, मी कुठून आलो आहे हे कळत नाही, मला जायचं कुठे आहे हे कळत नाही, त्याला काय म्हणतात? जड म्हणतात. कबीरदासजी बोलतात, ऐका. कहाँ से आया कहाँ जाएगा, एक छू मालूम करना, 2 दिन की जिंदगानी बंद, होशियार होकर चलना, कौन किसी के जोरू लड़के, कौन किसी के साले, जब लग अपने पल्लों में
संतन की कर जन्म का सार्थक कछु कर ले संगत संतन की कर ले. कुठून आलायस, कुठे जायचं आहे हे ज्याला माहिती नाही त्याला काय म्हणतात, जड म्हणतात. असा जडाचा आपण स्वीकार केलाय म्हणून आपण भगवंताचा स्वीकार करायला तयार नाही. तिसरा आपण घेतलाय कर्माचा आश्रय. पण जास्त न लांबवता फार झालं तर निष्काम कर्म असेल तर अंतःकरण शुद्धी होऊ शकते. कर्माने मोक्ष होणार नाही. कसं होणार नाही? आपलेच भांडणं आहेत असं नाही, याच्याविषयी मोठमोठ्या शास्त्रकारांचे भांडणं आहेत. पण आपलं घड्याळ पुढे चाललेलं आहे म्हणून आपण कर्माने अंतःकरण शुद्धी होऊ शकते. पण त्यासाठी आपण निष्काम कर्म केलं पाहिजे. आपण मारुतीला पाणी घालायला जातो पण मुलाला परभणीची का होईना मिळाली पाहिजे या आशेने. काल परवा काय झालं माहितीये का रंगापाटील, आमच्या मेळात एका माणसाने 21 नारळाचं तोरण महादेवाला अर्पण केलं आणि येऊन सांगितलं म्हणे महाराज आज 21 नारळाचं तोरण अर्पण केलं. म्हटलं अरे वा, आनंदाची गोष्ट आहे. पण काय काम होतं? काय नाही महाराज, 42 काम रखडले होते, ती मोठी यादी होती म्हणून 21 नारळाचं तोरण व्हायला. ते एवढा येडा आहे का 10 रुपयाच्या नारळात 2 कामं करायला? निष्काम उपासना जर आपल्या जीवनात असेल तरच अंतःकरण शुद्धी होऊ शकते आणि त्या अंतःकरण शुद्धीच्या द्वारा ज्ञान प्राप्ती होईल आणि नंतर मोक्ष होईल. पण कर्माने देखील मोक्ष प्राप्त होणार नाही. आपण त्या कर्माचा आश्रय घेऊन बसलोय म्हणून भगवंताचा आश्रय आपण घेत नाही. चौथा आश्रय आपण घेतलाय इतर जीवांचा. माझी बहीण चांगली आहे, माझा भाऊ चांगला आहे, माझा बाप चांगला आहे. पण ऐका, ज्याची तुझ गुंती ते तुझ मोकली ते तुझ मोकली ते तुझ मोकली आपण ज्या कुटुंबासाठी याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या गावाच्या टोप्या आपल्या डोक्यात, असं जे आपण कुटुंबासाठी करतो त्याच कुटुंबातले माणसं आयुष्याच्या शेवटी ब्राह्मणाकडे जातात, महाराजांकडे जातात. काही एखादा विधी करायचा असला तर सांगा ते करतो, पण हे पटकन गेले पाहिजेत असं म्हणणारे कोण आहेत? लोक नाहीत. ज्यांच्यासाठी आपण आयुष्य झिजवलंय तेच म्हणतात. म्हणून त्यांचा नाद सोडा. सोडा म्हणजे वळकटी घेऊन तिकडं नर्मदेला जा असं नाही, त्यांच्यातच राहायचं. सगळं बरोबर व्यवहाराच्या ठिकाणी बरोबर ठेवायचा. पण मनातून एकच ठरवायचं, देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहे. विठ्ठल विठ्ठल आता असं करा तुम्ही एक 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 सगळे निघून जा, मी एकटाच थांबवतो इथं. बरं अगदी 5-7 मिनिटात संपवतो. 12ला अजून बरं का 12ला अजून 12 मिनिटं टाइम. 12 वाजता आपली पंगत बसणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. चौथा मुद्दा इतर जीवाचा आश्रय आणि 5वा मुद्दा इतर देवी देवतेंचा आश्रय आपण स्वीकारलाय. म्हणजे काय, कोणाच्या डोक्यात खंडोबा बिरोबा पिरोबा हे देव आहेत की नाही हे मला म्हणायचं नाही, लक्ष द्या, संपवायचंय. पण ऐका, आपल्याला ज्याची अपेक्षा आहे मोक्षाची, तो मोक्ष देण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी नाही. पूर्वीच्या काळी काय असायचं, संपत्ती मोजण्याची गणित असायची. पूर्वी नंदबाबांच्या काळात ज्याच्याकडे सर्वात जास्त गायी असायच्या त्याला काय म्हणायचे, सर्वात मोठा श्रीमंत. नंतर ज्याच्याकडे जास्त हत्ती असायचे त्याला सर्वात श्रीमंत. नंतर ज्याच्या दारात घोडे असतील त्याला श्रीमंत. आणि आता काय आलंय, ज्याच्या दारात आता घोडा म्हणता येत नाही, गाडीलाच लोक घोडा म्हणतात. ब्लॅक घोडा, व्हाईट घोडा असे नावं दिलेत आपल्या घोड्यांनी.
तर त्या घोड्यांना एवढं कळत नाही, घोड्याला पाय असतात, याला चाक आहे, त्याला चारा घालावा लागतो, याला इंधन टाकावं लागतंय. पण असो, विनोद सोडून द्या. असंच एक सामान्य ग्रहस्थ त्याने एका देवीची उपासना सुरू केली. जी देवी गाढवावर बसलेली होती तिचं नाव शीतळा देवी. अशा देवीची उपासना केली. 1 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष उपासना केली. देवी प्रसन्न झाली. वरमृही काय हवंय माग. याने सांगितलं, आई तू प्रसन्न झाली, आनंद झाला, मला जगाने श्रीमंत म्हणावं यासाठी माझ्या दारात अरबी घोडा बांधलेला पाहिजे, तो अरबी घोडा मला तुझ्याकडून पाहिजे. असं प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर देवीने कपाळावर हात मारून घेतला आणि देवीने सांगितलं, भाऊ अरबी घोडा तुला देण्याचं सामर्थ्य जर माझ्यात असतं तर मी कशाला गाढवावर बसून फिरले असते. अजून बऱ्याच महाभागांना कळालंच नाही. इतर देवी देवता जे आहेत त्यांच्या कक्षेत जेवढं आहे तेच ते देऊ शकतात, पण मोक्ष आपल्याला देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला इतर देवी देवतेंच्या आश्रयाचा त्याग करावा लागेल, इतर जीवांच्या आश्रयाचा त्याग करावा लागेल, कर्माच्या आश्रयाचा त्याग करावा लागेल, जडाच्या आश्रयाचा त्याग करावा लागेल आणि देहाच्या आश्रयाचा त्याग करावा लागेल आणि एका भगवंताचा आश्रय स्वीकारावा लागेल. आणि मग म्हणून शरण जावे. आणि पुढचं जे वाक्य आहे सर्व भावे, हे सगळ्यांचा त्याग केला की मग सर्व भावाने आपली शरणागती ठरेल. आणि अशी शरणागती ठरली रे ठरली की तो काय करील, तो हावू तरील पारे, तो हावू तरील पारे, तो हावू तरील पारे, तो हावू तरील पारे, तो हावू तरील ज्यांना भगवंताने हात दिलेले आहेत त्या सर्वांनी हात वर करायचेत आणि मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबार माई, विठोबार तरील पार भव दुस्तर नदीचा. महाराज आम्ही इतर सर्वांचा त्याग करून त्याची शरणागती करू. तुम्ही म्हणताय तो आम्हाला भवसिंधूतून पैल तीराला घेऊन जाईल. कितीही दुस्तर भवसागर असला तरी तो आमचा उद्धार करील. पण एवढं पुण्य आम्ही केलेलं नाही हो, तो खरंच आमचा उद्धार करील का. महाराज बोलतात, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. फार कृपावंत तो आहे, निश्चित आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही एवढं छाती ठोकपणे सांगताय तो आमचा उद्धार करील, उद्धार करील, उद्धार करील, याची प्रचिती तुमच्या जीवनात तुम्हाला काही आली आहे का मनाने सांगतात. तुकोबाराय बोलतात, तो भक्ताचा उद्धार करतो अशी मला साक्ष आली म्हणजे प्रचिती आली. साक्षी आले, साक्षी आले, साक्षी आले, साक्षी आले, तुका भरे साक्षी आले.
भाऊ करेल पार तरी केले तरी केले भाऊ करील पार
म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा झालेली सेवा भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर्यांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचंय. ज्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत ते आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी गिरीधर शिवनाथ पाटील जाधव यांची इहलोकाची यात्रा संपून आज वर्ष झाले. मी सुरुवातीलाही बोललो, श्राद्ध म्हणजे काय, यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. गेलेल्या पितरांच्या उद्देशाने सश्रद्ध अंतःकरणाने ज्या ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याला श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून आपल्या बंधूविषयी, चुलत्याविषयी, पित्याविषयी असलेली अंतःकरणात जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्याच्या हेतूने या कुटुंबाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय. त्यात प्रामुख्याने आपले श्रीधर चेअरमन आणि त्यांचे बंधू रामराव पाटील आणि एकूण सर्व परिवार आहे. जाता जाता गंमत अशी सांगेल, कैलासवासी गिरधर पाटलांना 4 मुली आहेत. या 4ही मुली उच्च शिक्षित आहेत. एक MSc झालेली आहे, एक BSc ऍग्री आहे आणि उरल्या 2 BSc आहे. 4ही मुली अशा ठिकाणी दिलेल्या आहेत की घरी येत असताना 4ही 4 चाकीतून बसून येतात. मुलगा नसला म्हणून जरी काय झालं तरी हे जे एकत्र कुटुंब आहे, बंधू आहेत, पुतणी आहेत, अत्यंत एकोप्याने समाजात वर्तन करणारं हे कुटुंब आहे. मी सुरुवातीलाही बोललो, या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर सौम्यतेने आणि शालीनतेने व्यतीत होणारं हे कुटुंब आहे. नाहीतर काही कुटुंबाबद्दल असं बोलावं लागतं की हे युद्ध प्रवृत्तीचं कुटुंब आहे. एवढंच नाही तर मिरचीची भुकटी सुद्धा फेकतात डोळ्यात हे शत्रूच्या, असं बोलावं लागतं. पण या कुटुंबाविषयी बोलत असताना अत्यंत सौम्यतेने व्यतीत होणारं हे कुटुंब आहे. आणि आज या 4ही मुली उच्च शिक्षित आहेत. एक MSc झालेली आहे, एक BSc ऍग्री आहे आणि उरल्या 2 BSc आहे. 4ही मुली अशा ठिकाणी दिलेल्या आहेत की घरी येत असताना 4ही 4 चाकीतून बसून येतात. मुलगा नसला म्हणून जरी काय झालं तरी हे जे एकत्र कुटुंब आहे, बंधू आहेत, पुतणी आहेत, अत्यंत एकोप्याने समाजात वर्तन करणारं हे कुटुंब आहे. मी सुरुवातीलाही बोललो, या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर सौम्यतेने आणि शालीनतेने व्यतीत होणारं हे कुटुंब आहे. नाहीतर काही कुटुंबाबद्दल असं बोलावं लागतं की हे युद्ध प्रवृत्तीचं कुटुंब आहे. एवढंच नाही तर मिरचीची भुकटी सुद्धा फेकतात डोळ्यात हे शत्रूच्या, असं बोलावं लागतं. पण या कुटुंबाविषयी बोलत असताना अत्यंत सौम्यतेने व्यतीत होणारं हे कुटुंब आहे. आणि आज या कुटुंबातील एक आधारवड आपल्यातून गेलाय. त्यांचं हे वर्ष श्राद्ध आहे. कैलासवासी गिरधर पाटील आपल्यातून जाऊन या कुटुंबाला मोठं दुःख झालंय. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावसुमनांजली अर्पण करतो. या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या निमित्ताने आपण धार्मिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय सर्व स्तरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी उपस्थित आहात. कुटुंबाच्या वतीने आपण सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांचं असणं या कार्यक्रमासाठी सौंदर्याचं आहे ते आमचे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी एकोप्याने उपस्थित आहेत. भागवतराव आहेत, दत्तूभाऊ आहेत, शशिकांतराव आहेत, धनाभाऊ, अमोल महाराज, रुद्रा महाराज, आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पुंडलिक महाराज, चंद्रकांत महाराज, स्वप्नील महाराज, आवटी महाराज, किरण महाराज, शिष्टीमाले, हे सर्व मंडळी उपस्थित आहेत. असो, बोलण्याच्या ओघात शब्द मागे पुढे झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमची 4 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण असे कार्यक्रम आपण राबवले पाहिजेत. त्यातून आपल्या बरीच माणसं असं बोलत असतात नेहमी, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. डॉक्टर साहेब, बऱ्याचदा अशी माणसं भेटतात समोर, तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे हो, पण कृतीचा जर विचार केला तर कृती मात्र बोंब मारल्याशिवाय राहत नाही.
आणि म्हणून प्रेम प्रगट होणं हे फक्त कृतीतूनच होत असतं. आपल्या भावाविषयी प्रेम आहे ना, या भव्य दिव्य कार्यक्रमातूनच ते काय होतंय, प्रगट होत आहे. आणि म्हणून अजून दुसरा भाव असा की या कार्यक्रमासाठी या कुटुंबाने आम्हाला संधी दिली, हे देखील त्यांचं काय आहे, प्रेमच आहे. आणि म्हणून वेळोवेळी शिरेगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच मंडळी आमच्यावर प्रेम करतात. जशी जशी संधी भेटेल तशी तशी आम्हालाही संधी देतात आणि बऱ्यापैकी आम्ही ही संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो. पंचक्रोशीत कुणाला कधी नाही म्हणत नाही. असो, झालेली सेवा पुनश्च एकदा भगवत चरणी समर्पित करतो. आपण सर्वजण या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलात, आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांच्या वतीने कैलासवासी गिरधर पाटलांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि भगवंताला प्रार्थना करतो या ज्ञानदानाच्या अन्नदानाच्या कार्यातून जो जो पुण्य संचय एकत्रित होईल तो सर्व पुण्य संचय कैलासवासी गिरधर पाटलांच्या सद्गतीसाठी खर्ची करावा अशी भावसुमनांजली अर्पण करून थांबतो. विठ्ठल